कुठेही गेलात तर माहीम चर्च तुम्ही फक्त सांगितलं की लोक तुम्हाला इथे आणून पोचवतील. तर लोक माहीमला आले तर इथे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. मोगलच्या राज्यामध्ये त्यावेळेला ही चर्च जी आहे पोर्तुगीजची ती जाळली गेली. बुधवारची प्रार्थना या ठिकाणी होत असते. ती नित्यसहायक मातेच्या नावाने होत असते. 50 ते 60 हजार लोक इथे येत असतात आणि सवनाच्या दिवशी जवळजवळ 1.5 लाख लोक इथे उपस्थित असतात. माहीम चर्च आता जे तुम्ही बघतायत ते 1973 साली बनलेलं आहे. पण त्याच्या अगोदर ही चर्च इथे पोर्तुगीजनी बांधलेली चर्च म्हणजे जवळजवळ 1534च्या अवधी बांधलेली चर्च होती. आणि त्यावेळेला हा जो मार्ग आपल्याला दिसत आहे तो मार्ग नव्हता आणि ही जमीन जी आहे पण मोठी होती. त्यावेळेला फ्रान्सिस्कन फादर्स होते, ते इथे आलेले मिशनरीज आणि त्यांनी इथे सुरुवात केली. तर 1534 साली जो रेकॉर्ड आहे तर ते आपल्याला दाखवून देतं की त्यावेळेला ही चर्च आणि आपल्या दादरला असलेली आ लेडी ऑफ साल्वेशन म्हणजे पोर्तुगीज चर्च या 2 चर्चेस बांधल्या गेल्या. माझ्या उजवीकडे जो पुतळा तुम्हाला दिसत आहे तो पुतळा जो आहे आपला आश्रयदाता संत मायकलचा आहे. महादूत तर आपण म्हणतो, कारण तो सगळ्या लोकांना संरक्षण करतो. तुम्ही त्याचं चित्र पाहिलं असेल, जे राक्षस असतात त्यांचा तो नाश करतो. आपल्या जीवनामध्ये खूप राक्षस असतात तर आपण त्याच्यावर मात घालावं, त्यांना आपण नष्ट करावं, अशा प्रकारचा तो दूत आहे. तर सुरुवातीला फक्त थोडेच लोक यायचे, शाळेत मुलं यायची, तेथून सुरुवात झाली. परंतु आज सकाळी 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी किंवा रात्री 11 वाजेपर्यंत इथे भक्ती चालू असते. दर बुधवारी 50 ते 60 हजार लोक इथे येत असतात आणि सवनाच्या दिवशी जवळजवळ 1.5 लाख लोक इथे उपस्थित असतात. ते 10 दिवसाकरता 27 जूनला आपण सण साजरा करतो. नित्यसहायक मातेचा हा नवीना संपूर्ण जगातच पसरलेला आहे आणि ह्याद्वारे इथे सगळे धर्माचे लोक येतात आणि त्यांना हा नवीना आवडतो. त्यांची भक्ती वाढत चाललेली आहे. खूप चमत्कारिक घटना इथे घडलेल्या आहेत. ही पवित्र स्थान मानलं जातं. माहीममध्ये खूप पवित्र स्थळ आहे. जसं दर्गा एक बाजूला आहे, पुढे शीतला देवी टेम्पल आहे माहीममध्ये, आपलं हे चर्च आहे. तर खूप असे चांगले स्थळ आहे. तर लोक माहीमला आले तर इथे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. हे जे चित्र माझ्या वर आहेत उजवीकडे डावीकडे, तिथे तुम्ही पाहाल ते परपेच्युअल सर्कलचं आहे, नित्यसहायक मातेचं चित्र आहे. तो चित्र 1948 आणलेलं चित्र आहे आणि तो आयकन जो आहे तो ओरिजिनल जो आयकन आहे रोममध्ये त्याला स्पर्श करून आणलेला आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व आहे. मोगलच्या राज्यामध्ये त्यावेळेला ही चर्च जी आहे पोर्तुगीज चर्च ती जाळली गेली. संत मायकल चर्चला जाळलं गेलं. खूप काही नुकसान झालं होतं. भिंत तशीच राहिली, परंतु जो छत आहे तो छत संपूर्णपणे जाळला होता आणि परत त्याचं नूतनीकरण केलं. त्याच्यानंतर परत एकदा नूतनीकरण झालं आणि 1973 साली संपूर्णरित्या नूतनीकरण करण्यात आलं होतं. इथे जे डिवोशन आहे, ती भक्ती आहे. मी ऑल्टरवरती जवळ उभं राहतो आणि प्रचंड प्रमाणे लोकांना बघत असतो. लोक येथे काही वेळेला गुडघे टेकून दरवाजापासून तरी अल्तारपर्यंत येत असतात, ऑल्टरपर्यंत येत असतात आणि त्यांची श्रद्धा पाहून मला असं वाटतं आपण कुठेच नाही. जगात दुःख आहे परंतु आनंद देखील आहे. हा आनंद त्यांना इथे येऊन मिळत असतो.